श्री स्वामी समर्थ. जय गजानन. सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. 29 जुलैला आलेली आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा गुरूंच्या भक्तीसाठी किंवा गजानन महाराजांप्रती आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. गुरुपौर्णिमा हा आपल्या सर्व गजानन महाराजांच्या भक्तांसाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो. आता कृतज्ञता व्यक्त करायची म्हणजे काय, की जे काही आपल्या आयुष्यात चांगलं झाले, जे काही महाराजांनी आपल्या आयुष्यात सुंदर आणि छान केले त्याबद्दल महाराजांना आभार मानायचे असतात किंवा या दिवशी आपल्याला महाराजांची सेवा करायची असते. गुरुपौर्णिमेबद्दल गुरुचरित्रात असं सांगितलं आहे गुरूंविषयी, की देव जर का कोपले तर गुरु आपल्याला सांभाळतात, पण गुरु जर का कोपले तर देव सुद्धा आपल्याला सांभाळत नाही. त्यामुळे गुरूंचं आपल्या आयुष्यात खूप मोठं स्थान असतं, खूप महत्वाचं स्थान असतं. तुमच्या कुंडलीत जर गुरुग्रह हा स्ट्रॉंग असेल, बळकट असेल, तर तुमचं आयुष्य हे व्यवस्थित आणि सुरळीत चालू असतं. पण त्यासाठी गुरुग्रह हा स्ट्रॉंग पाहिजे. गुरुग्रह स्ट्रॉंग होण्यासाठी तुम्हाला गुरूंची भक्ती केली पाहिजे, गुरूंची सेवा केली पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत ती गुरुपौर्णिमेच्या दिवशी गजानन महाराजांची पूजा कशी करायची, गजानन महाराजांच्या कुठल्या कुठल्या सेवा करायच्या, तसंच महाराजांना गुरुपद कसं द्यायचं, गुरुपौर्णिमेच्या दिवशी कुठला मुहूर्त आहे का, कुठल्या मुहूर्तावर पूजा करायची, कुठल्या सेवा करायच्या, महाराजांना नैवेद्य कुठला दाखवायचा, त्या संबंधित पूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गजानन महाराजांची सेवा कशी करायची त्या संबंधित माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. माहिती खूप महत्वाची आहे. माहिती शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ स्किप न करता पहा. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी मुहूर्त कुठले आहेत ते सांगते. 3 मुहूर्त सांगणार आहे. जर शक्य झालं तर तुम्ही या 3 मुहूर्तामध्ये पूजा करण्याचा प्रयत्न करा. गुरुपौर्णिमा आहे 29 जुलै 2026 वार बुधवार रोजी. त्यातला पहिला मुहूर्त आहे ब्रह्ममुहूर्त. पहाटे 4:17 ते 4:59 पर्यंत आहे. ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:17 ते 4:59 पर्यंत आहे. सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून सुरू होणार आहे. ब्रह्ममुहूर्त हा श्रेष्ठ मुहूर्त मानला जातो. या काळात केलेली पूजा ही सर्वश्रेष्ठ पूजा मानली जाते. जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर पूजा करण्याचा प्रयत्न करा. दुसरा मुहूर्त आहे दुपारी 2:43 ते 3:37 पर्यंत. दुपारी 2:43 ते 3:37 दुसरा मुहूर्त आहे. आणि तिसरा संध्याकाळी 7:14 ते 8:17. संध्याकाळी 7:14 ते 8:17. हे 3 मुहूर्त आहेत. या दिवशी तुम्ही जर दिवसभर कामाला वगैरे जाणार असाल तर तुम्ही संध्याकाळी पण या मुहूर्तामध्ये पूजा करू शकता. बाकी तुमच्या याच्यावर आहे. जर आता तुम्हाला ह्या 3ही मुहूर्तांमध्ये पूजा करायला जमलं नाही, तुम्ही कामाला वगैरे जात असाल, ऑफिसला जात असाल, तुम्हाला मुहूर्त पाहणं शक्य नसेल तर मग तुमच्या याच्यावर तुम्ही दिवसभरात कधीही पूजा केली तरी चालेल. फक्त मग जर तुम्हाला वेळ आहे तर तुम्ही या मुहूर्तामध्ये करा, नसेल वेळ तर मग दिवसभरात तुम्ही कधीही पूजा केली तरी चालेल. पूजेचा मुहूर्त सांगितला. आता या दिवशी गजानन महाराजांची पूजा कशी करायची ते मी सांगते. तुम्हाला चौरंग किंवा पाट घ्यायचा, तुमच्याकडे जे असेल ते, त्यावर लाल, पिवळं किंवा केशरी वस्त्र अंथरायचं. फक्त काळ्या रंगाचं वस्त्र अंथरायचं नाही. तुमच्याकडे जे असेल ते लाल, पिवळं, केशरी असेल तर उत्तम, नसेल तर मग तुम्ही कुठल्याही रंगाचं घालू शकता, फक्त काळ्या रंगाचं घालू नका. त्यानंतर मूर्ती गजानन महाराजांची ताम्हनात घ्यायची, त्यावर तुम्ही अभिषेक करायचा. पहिले पाणी, नंतर पंचामृत आणि परत पाणी, असं तुम्हाला अभिषेक करायचा. अभिषेक करताना तुम्हाला गजानन महाराजांचा मंत्र म्हणायचा आहे. गजानन महाराजांचं नामस्मरण करायचंय. गण गण गणात बोते या मंत्राचा तुम्ही जप करू शकता, किंवा ओम नमो भगवते गजाननाय नमः या मंत्राचा जप करू शकता, किंवा ओम गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, गुरु गजानन नमो नमः या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता. या मंत्राचा जप करताना तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती ताम्हनातनं काढायची, तिला स्वच्छ कापडाने, देवाचं जे स्वच्छ आपलं कापड असतं त्या कापडाने पुसायची आणि नंतर तिला पाटावर किंवा चौरंगावर तिला स्थानापन्न करायचे. त्यानंतर मूर्तीला अत्तर असेल तर अत्तर लावा, त्यानंतर गंध लावा, अक्षता वाहा, फूल वाहा, तुमच्याकडे मंजुळा असतील, दुर्वा असतील तर त्या तुम्ही वाहा आणि त्यानंतर मूर्तीला धूप दीपाने ओवाळायचं आणि मग खडीसाखरेचा किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवायचा. तुमच्याकडे मूर्ती नसेल, फक्त फोटो असेल तर मात्र तुम्हाला अभिषेक करता येणार नाही. फोटो छान स्वच्छ कापडाने पुसून घ्या आणि फोटो व्यवस्थित पाटावर ठेवल्यानंतर त्याला हळदी कुंकू लावा, गंध लावा, अक्षता वाहा, फूल वाहा, हार असेल तर हार वाहा
आणि त्यानंतर तुम्ही धूप दीपाने ओवाळा आणि मग मूर्तीला नैवेद्य दाखवा. फोटोला तुम्ही नैवेद्य दाखवा. पूजा झाल्यानंतर तुम्हाला सेवा कुठल्या करायच्या ते सांगते. आता ज्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त 21 दिवसांची, 7 दिवसांची, 3 दिवसांची सेवा सुरू केली असेल, त्यांची चालू असेल, त्यांची याच दिवशी सांगता होणार आहे. मग ते ही पूजा मांडणी झाल्यानंतर ते ती सेवा करतील. तुम्ही कुठली तुमची समजा गजानन विजय ग्रंथाचं पारायण असेल, ती तुमची 7 दिवसांची सेवा असेल, ती तुम्ही करायची आहे. किंवा ज्यांची काहीच सेवा नसेल, 1 दिवसाचं फक्त या दिवशी गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही जर गजानन विजय ग्रंथाचं पारायण करणार असाल, तर ब्रह्ममुहूर्तापासून ते रात्रीपर्यंत तुम्ही कधी पण ह्या पूर्ण दिवसामध्ये पारायण करू शकता. गुरुपुष्यामृतला जसं आपण एका बैठकीत करतो तसं नाही केलं तरी चालेल. तुम्ही व्यवस्थित डिवाइड करून घ्या, की सकाळी 7 अध्याय, दुपारी 7, संध्याकाळी 7 असं तुम्ही डिवाइड करून व्यवस्थित तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही पारायण करायचे. तुम्हाला जर याबद्दल डिटेलमध्ये व्हिडिओ पाहायचा असेल तर माझ्या चॅनलवर अपलोड केलाय, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. यासोबतच आता ज्यांनी कुठलीच सेवा केली नाही, 21 दिवसाची, 7 दिवसांची, 3 दिवसाची, आणि ज्यांना या दिवशी सेवा करायची, मग ते काय करू शकतात, तुम्ही गजानन महाराजांचं स्तोत्र वाचू शकता. तुमच्याकडे जर पोथी असेल श्री गजानन विजय ग्रंथ, तर त्याच्या मागे या सगळ्या सेवा आहेत. गजानन महाराजांचं स्तोत्र वाचू शकता, श्री गजानन महाराजांची 52 वाचू शकता, गजानन महाराजांचं अष्टक वाचू शकता. यासोबतच तुम्ही 1 दिवसाचं पारायण करू शकता आणि गजानन महाराजांचं नामस्मरण देखील तुम्ही करू शकता. काही जण या दिवशी 21 माळा ह्या गणगण गणात बोते या जपाचं नामस्मरण करतात. तर तुमच्या याच्यावर तुम्हाला कुठली सेवा करायची, तुम्ही या सगळ्या सेवा देखील एका दिवशी करू शकता. समजा सकाळी गजानन महाराजांचं स्तोत्र वाचलंय, दुपारी 52 वाचली, संध्याकाळी नामस्मरण केले, असं तुम्ही पण करू शकता. किंवा मग एका बैठकीत करायचं असेल तर एका बैठकीत हे सगळं करू शकता. पारायण सोडून जर फक्त ह्या सेवा करायच्या म्हटल्या, की गजानन महाराज स्तोत्र, गजानन महाराज 52, गजानन महाराजांचं नामस्मरण 1 माळ, तर तुम्हाला फार फार तर हे सगळं करायला अर्धा तास लागेल. त्यामुळे तुम्ही हे सगळं एका बैठकीत केलं तरी चालेल. आणि ह्या सगळ्या सेवा झाल्यानंतर तुम्हाला गजानन महाराजांची आरती करायची आहे. जय जय सच्चित स्वरूपा ही आरती तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, ही आरती करायची. आधी गणपतीची करायची आणि नंतर मग ही आरती करायची आणि नंतर मंत्र पुष्पांजली म्हणायची. या दिवशी तुम्ही पंचारती सुद्धा करू शकता. पंचारती म्हणजे काय, 5 आरत्या तुम्ही करू शकता. गणपतीची, महादेवांची, त्यानंतर स्वामी समर्थांची, गजानन महाराजांची आणि गुरुदेव दत्तांची, अशा तुम्ही 5 आरत्या. किंवा मग अजून तुम्हाला वेगळी कुठली म्हणायची असेल तर ती आरती सुद्धा तुम्ही यामध्ये म्हणू शकता. पूजा वगैरे झाल्यानंतर महाराजांना नैवेद्य कुठला दाखवायचा ते सांगते. आता नैवेद्य आपल्या सगळ्यांनाच माहिती, महाराजांना पिठलं भाकरी खूप आवडते. या दिवशी आवर्जून पिठलं भाकरीचा नैवेद्य करा. पिठलं, भाकरी, ठेचा, त्यावर कांदा असा महाराजांना नैवेद्य दाखवायचा. जर शक्य असेल तर एखादा गोडाचा पदार्थ पण यासोबत करा. तुम्ही शिरा करू शकता, खीर करू शकता, गोड शेवया करू शकता, बासुंदी करू शकता. तुम्हाला जे शक्य असेल त्यातला एखादा गोडाचा पदार्थ करू शकता. पण शक्यतो ना बाहेरनं मिठाई आणणं किंवा बाहेरनं काही दुसऱ्या दुकानातनं बनवून वगैरे आणणं आणि ते महाराजांना नैवेद्य दाखवणं ते टाळा. बाहेरचे पदार्थ शक्यतो दाखवू नका. जे तुम्ही हाताने बनवणार आहे तेच महाराजांना दाखवा. ज्यावेळेस आपण हाताने नैवेद्य बनवतो महाराजांसाठी, त्यावेळेस आपल्या हातातलं दुर्भाग्य हे सौभाग्यामध्ये परिवर्तित होतं. त्यामुळे शक्यतो प्रयत्न करा की हातानेच बनवलेले पदार्थ तुम्ही महाराजांना खाऊ घाला. काय होतं, ज्यावेळेस बाहेरचे आपण असे ज्यावेळेस कार्यक्रम असतो, गुरुपौर्णिमा वगैरे किंवा गजानन महाराज प्रकट दिन वगैरे, त्यावेळेस आपण बाहेरची मिठाई वगैरे प्रेफर करतो. पण शक्यतो असं करणं टाळा. तुम्हाला शक्य नसेल शिरा करणं, खीर करणं, तर तुम्ही साधा खडी साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. पण जे काय आहे ते आपल्या हातानेच बनवा. तुम्ही नुसता साखरेचा जरी नैवेद्य दाखवला ना तरी महाराज ते आनंदानेच ग्रहण करणार आहेत. त्यामुळं बाहेरचं आणून दाखवण्यापेक्षा तुम्ही तुमच्या छान हातांनी बनवून ते महाराजांना खाऊ घालण्याचा प्रयत्न करा. आता महाराजांना गुरुपद कसं द्यायचं किंवा का द्यावं ते आपण पाहूया. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु आणि शिष्याचा दिवस आहे, त्यामुळे आपल्या गुरूंसाठी सेवेचा दिवस आहे. त्यामुळे आवर्जून महाराजांना गुरुपद दिलं पाहिजे. शक्यतो महाराजच ठरवतात की त्यांचे शिष्य कोण आहेत, ते कोणाचे गुरु बनणार आहेत हे महाराजच ठरवतात. कोणाच्याकडनं आपली सेवा करून घ्यायची किंवा कोणाची भक्ती आपली भक्ती कोणाकडनं करून घ्यायची हे महाराजच ठरवतात. तुम्ही बघा, तुम्ही असं बऱ्याच लोकांच्या बाबतीत ऐकलं असेल की खूप दिवस झालं ते नुसतं म्हणतायत की मला मूर्ती आणायची, मला महाराजांचा फोटो आणायचा, पण बरेच दिवस झालं ते नुसतं म्हणतायत पण त्यांच्या घरी काही लवकर मूर्ती येत नाही, फोटो येत नाही.
असं का? कारण की जोपर्यंत महाराजच ठरवत नाही तोपर्यंत ते कसे तुमच्या घरी येतील किंवा ते कोणाच्या घरी जातील. त्यामुळे महाराजांनीच ठरवलेलं असतं कोण आपला शिष्य आहे किंवा कोणाकडनं आपली सेवा करून घ्यायची. आणि गुरुपौर्णिमा हा आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. त्यामुळे ह्या दिवशी आपण आवर्जून महाराजांना गुरुपद हे दिलं पाहिजे. गुरुपद कसं द्यायचं? पहिले तुम्ही बसायला आसन घ्यायचं, मूर्तीसमोर आणि फोटोसमोर बसायचं, हातामध्ये नारळ घ्यायचा आणि महाराजांना प्रार्थना करायची की महाराज तुम्हीच माझे आई वडील आहात, तुम्हीच माझं सर्व काही आहात. महाराज आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी तुम्हाला गुरुपद देत आहे, तरी तुम्ही त्याचा स्वीकार करावा. महाराज माझ्या प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींमध्ये तुम्ही कायम माझ्यासोबत राहा. माझ्या संकटांमध्ये माझ्यासोबत राहा, माझ्या चांगल्या गोष्टींमध्ये माझ्यासोबत राहा. मला वाईट गोष्टींपासून दूर ठेवा. माझ्याकडनं जेवढी होता येईल तेवढी सेवा मी तुमची करणार आहे. तरी माझ्या सेवेचा तुम्ही स्वीकार करा आणि जास्तीत जास्त सेवा तुम्ही करून घ्या. तुम्ही महाराजांसोबत कुठलंही नातं जोडू शकता. तुम्ही आई-वडिलांचं जोडू शकता, तुम्ही भावाचं जोडू शकता, तुम्ही गुरूंचं, तुम्हाला जे कुठलं नातं महाराजांकडनं हवंय ते तुम्ही महाराजांशी जोडू शकता. आणि मग तुम्ही महाराजांना सांगू शकता की महाराज मी अज्ञानी आहे. मला चांगल्या वाईट गोष्टी ह्या कळत नाही. माझ्या चांगल्या आणि वाईट गोष्टी तुम्ही ज्या काही योग्य असतील त्या तुम्ही मला द्या. त्यासोबतच हे घर तुमचं आहे, हे माझं सगळं तुमचं आहे. या सगळ्यांमध्ये तुम्ही माझा सांभाळ करा, माझ्या कुटुंबाचा सांभाळ करा, अशी तुम्हाला महाराजांना प्रार्थना करायची. आता हे सगळं बोलून झाल्यानंतर तुम्हाला ते नारळ महाराजांना अर्पण करायचे, महाराजांसमोर ठेवायचे आणि त्यानंतर ते नारळ तिथेच राहू द्यायचं. आणि नंतर ज्यावेळेस गुरुपौर्णिमा वगैरे झाल्यावर तुम्ही दुसऱ्या दिवशी पूजा वगैरे उचलल्यानंतर तुमच्या जवळ जर गजानन महाराजांचं मंदिर असेल तर तिथे तो नारळ अर्पण करायचा किंवा मग ज्यावेळेस तुम्ही गजानन महाराजांच्या मंदिरात जाणार असाल त्यावेळेस तुम्ही तो नारळ तिथे ठेवून यायचा आहे. गुरुपद देताना मी जे सांगितलं नारळ हातात घेऊन जे बोलायचं ते मी बोलते तसं बोलते म्हणून मी सांगितलं. तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जसं बोलायचंय, तुम्हाला जे वाटतं महाराजांशी बोलावं ते तुम्ही बोलू शकता. ज्यावेळेस तुम्ही मूर्तीसमोर आणि फोटोसमोर बसताल आणि हे सगळं बोलत असताल की महाराज तुम्हीच माझं सर्व काही वगैरे आहात वगैरे हे जे मी मगाशी सांगितलं हे सगळं तुम्ही बोलत असाल त्यावेळेस असं पण होईल की तुमच्या डोळ्यातनं पाणी यायला लागेल. तर ठीक आहे ते येऊ द्या. त्याचं काही हे नाही की मग आता डोळ्यातनं पाणी येते वगैरे. तुम्हाला जे बोलायचंय ते तुम्ही बोलून घ्या. मी जे बोलते ते मी तुम्हाला सांगितलं. तुमचं अजून काही वेगळं असेल असंच नाही तर तुम्हाला परत वाटणार की असंच बोलायचं, तसंच बोलायचं. तर तसं काही नाही. तुम्हाला जे मनातनं येतंय, जे महाराजांशी बोलूशी वाटतंय ते तुम्ही बोलू शकता. आणि हां, मी मगाशी सांगितलं की महाराज तुम्हीच माझे आई-वडील आहात. तर आई-वडिलांशी आपण जसं बोलतो, ज्या म्हणजे जसं आपण घरच्यासारखं बोलतो तसं देखील तुम्ही महाराजांशी बोलू शकता. मगाशी एक गोष्ट सांगायची राहिली की ज्यावेळेस आपण महाराजांना नैवेद्य वगैरे दाखवणार आहे पिठलं भाकरीचा वगैरे, त्यावेळेस तो नैवेद्य अर्धा 1 तास तरी महाराजांसमोर ठेवला गेला पाहिजे. असं नाही करायचं की नैवेद्य दाखवायचा आणि मग लगेच 5 मिनिटांनी उचलून घ्यायचा, असं कधीच करायचं नाही. नैवेद्य दाखवल्यानंतर अर्धा 1 तास तरी तो महाराजांसमोर ठेवायचा. तिथेच वरनं एक ताट झाकून ठेवा महाराजांसमोर आणि नंतर अर्ध्या 1 तासाने तुम्ही तो उचलून मग तो नैवेद्य तुम्ही ग्रहण करू शकता प्रसाद म्हणून. घरातल्या सगळ्यांना देऊ शकता. हे मगाशी माझं सांगायचं राहिलं होतं नैवेद्याच्या ह्याच्यामध्ये म्हणून मी आत्ता तुम्हाला ते सांगितलं. तर अशी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी गजानन महाराजांची पूजा करायची आहे. गजानन महाराजांची जेवढी जास्त जमेल तेवढी सेवा करायची. अर्थात गुरूंचा दिवस आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला त्यांची सेवा केली पाहिजे. प्रत्येकाने कुठली ना कुठली सेवा करण्याचा प्रयत्न करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजच्या व्हिडिओमध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराजांची सेवा कशी करायची त्याबद्दल माहिती सांगितली. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. तुम्हाला काही अडचण असल्यास, काही समजलं नसल्यास मला कमेंट्समध्ये विचारा. मी नक्की तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल. तर आजच्या पुरतं एवढंच. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन गणगण गणात बोते. श्री स्वामी समर्थ.